नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील आणि महाराष्ट्रातील कोणकोणत्या पदावर कार्यरत आहे हे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. तर आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, प्रवीर रंजन. तर पहा, CISFच्या महासंचालकपदी प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, अनु गर्ग यांची नियुक्ती कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, ओडिसा. तर अनु गर्ग यांची नियुक्ती ही ओडिसा या राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सध्या म्हणजेच 2026मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, मिथुन मन्हास. तर पहा, सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष हे मिथुन मन्हास आहेत. प्रश्न क्रमांक चौथा, ITBPचे महासंचालक म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ITBPचे महासंचालक म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 1, शत्रुजित सिंह कुमार यांची निवड ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्याच म्हणजेच RBIचे कार्यकारी संचालक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, उषा जानकी रमण. तर पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी उषा जानकी रमण यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 6, भारताच्या 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, न्यायमूर्ती सूर्यकांत. तर भारताच्या 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अगोदर भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण होते? तर ते न्यायमूर्ती भूषण गवई हे होते. प्रश्न क्रमांक 7, इंटरपोलचे अध्यक्ष म्हणून कोणाचे नाव नमूद आहे? तर इंटरपोलचे अध्यक्ष म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 1, लुकास फिलिप. कोणाचं? लुकास फिलिप यांचे नाव नमूद आहे. प्रश्न क्रमांक 8, संदीप प्रधान यांची सेबीमध्ये कोणत्या पदावर नियुक्ती झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पूर्णवेळ सदस्य. तर पहा, संदीप प्रधान यांची सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, डॉक्टर V. नारायणन. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सध्याचे अध्यक्ष डॉक्टर V. नारायणन आहेत. प्रश्न क्रमांक 10 पहा, NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक कोण आहेत? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 4, राकेश अग्रवाल हे आहेत. प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय सतर्कता आयोगात विजिलन्स कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, प्रवीण वशिष्ठ. तर केंद्रीय सतर्कता आयोगात विजिलन्स कमिशनर म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12, कोल इंडियाचे CMD म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कोल इंडियाचे CMD म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 1, B. साईराम. कोणाची? B. साईराम यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, दिल्ली राज्याचे मुख्य सचिव खालीलपैकी कोण आहेत? तर दिल्ली राज्याचे मुख्य सचिव पहा, ऑप्शन क्रमांक 4, राजीव वर्मा. कोण आहेत? राजीव वर्मा हे आहेत. प्रश्न क्रमांक 14, इंडियन क्रिकेटर असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, शांता रंगास्वामी. तर शांता रंगास्वामी यांची इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15, AERBचे अध्यक्ष म्हणून कोणाचे नाव प्रतिमेत दिले आहे? तर AERBचे अध्यक्ष म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 1, A.K. बालासुब्रमण्यम. कोणाचं आहे? A.K. बालासुब्रमण्यम यांचं नाव प्रतिमेत दिले आहे.
प्रश्न क्रमांक 16. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मनाली मकरंद क्षीरसागर. तर मनाली मकरंद क्षीरसागर यांची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17. बिहार राज्याचे मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, नितीश कुमार. नितीश कुमार हे बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 18. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 2 CP राधाकृष्णन यांचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. BSFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर BSFचे महासंचालक म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 1 प्रवीण कुमार. कोणाची? प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. असोचॅमचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? तर असोचॅमचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 2 निर्मल मिडा. कोण आहेत? निर्मल मिडा हे आहेत. प्रश्न क्रमांक 21. एशिया बॉक्सिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर एशियन बॉक्सिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 1 विजेंद्र सिंह. कोणाची? विजेंद्र सिंह यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 22. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे CMD कोण आहेत? तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे CMD कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, रवींद्र कुमार अग्रवाल. कोण आहेत? रवींद्र कुमार अग्रवाल हे आहेत. प्रश्न क्रमांक 23. नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट्सपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 विश्वजित सहाय. तर पहा, विश्वजित सहाय यांची नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंटपदी नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पहा, ऑप्शन क्रमांक 1 संगीता बरुआ पिशारुती. कोणाची? संगीता बरुआ पिशारुती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. मुख्य सतर्कता आयुक्त म्हणून कोणाचे नाव दिले आहे? तर मुख्य सतर्कता आयुक्त म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 2 प्रवीण कुमार श्रीवास्तव यांचं नाव दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. हरियाणा राज्य महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, शेफाली वर्मा. तर शेफाली वर्मा या हरियाणा राज्य महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. प्रश्न क्रमांक 27. नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स म्हणजे CGA कोण आहेत? तर नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स पहा, ऑप्शन क्रमांक 1 TCA कल्याणी आहेत. कोण आहेत? TCA कल्याणी आहेत. प्रश्न क्रमांक 28. NCCचे महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर NCCचे महासंचालकपदी पहा, ऑप्शन क्रमांक 3 वीरेंद्र वस्य. कोणाची? वीरेंद्र वस्य यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतीय वायुसेना उपप्रमुख कोण आहेत? तर भारतीय वायुसेना उपप्रमुख कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 1 एअर मार्शल नागेश कपूर. कोण आहेत? एअर मार्शल नागेश कपूर हे आहेत. प्रश्न क्रमांक 30. मुख्य माहिती आयुक्त म्हणजेच CIC पदी कोणाची निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 राजकुमार गोयल. तर राजकुमार गोयल यांची मुख्य माहिती आयुक्तपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 31. सर्वोच्च न्यायालय समितीच्या सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अकाई पद्मशाली. तर अकाई पद्मशाली यांची सर्वोच्च न्यायालय समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नितीन नवीन. नितीन नवीन हे पहा, भारतीय जनता पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 33. हर्ष संघवी हे कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत? तर हर्ष संघवी हे पहा, ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. काय आहे? गुजरात या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 34. फिक्कीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?
तर फिक्कीचे अध्यक्ष म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 1 अनंत गोयलका. कोणाची? अनंत गोयलका यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 35 केंद्रीय लोकसेवा आयोगाचेच म्हणजेच UPSCचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अजय कुमार. कोणाची? डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.